नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती। मी संतोष डुकरे। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये शेळ्यांची व पिल्लांची कशी काळजी घ्यायची व काय काय आपल्याला नियोजन करायचं आहे याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेळ्यांची व करडांची चांगल्यापैकी नियोजन कसं करायचं आहे आपल्याला पावसाळ्याचं। या पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्या बिमार नाही पडल्या पाहिजे, आपले करड बिमार नाही पडले पाहिजे, याच्यावरती हा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजच्या विषयावर आपण सुरू करूया मित्रांनो। तर सर्वप्रथम शेळ्यांची काळजी कशी घ्यायची। तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये शेळ्यांची एकच काळजी जास्त घ्यावी लागते की शेळ्या या पावसामध्ये जास्त करून भिजल्या नाही पाहिजेत। आणि जर तुमच्या शेळ्या जर पावसामध्ये भिजल्या शेळ्या करड तर 100% बिमार पडणार। त्या जर पावसानं झोडपून जर आल्या, तुम्ही चारायला नेल्या बाहेर झोडपून आल्या तर त्याला सर्दी होणार। ते सर्दीपासून मग जास्त वेळ तुम्ही जर नाही लक्ष दिलं, दुर्लक्ष केलं तर त्याच्यापासून निमोनिया पण होऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त शेळ्या आपल्या पावसामध्ये नाही भिजणार याची जास्त काळजी घेणं सर्वप्रथम गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये। त्याच्यानंतर दुसरी काळजी म्हणजे काय मित्रांनो, पावसाळ्यामध्ये खायला कमी असतं। चारा तुमच्याकडे अवेलेबल असेल, समजा हिरवा चारा तर मग वेगळी गोष्ट आहे, पण तरी पण पावसाळ्यामध्ये हिरवा चारा हा कमीत कमी 30% द्यायला पाहिजे आणि 70% हा तुमचा कोरडा चारा द्यायला पाहिजे। कारण काय होतं, जो हिरवा चारा आहे तर या हिरव्या चाऱ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पाण्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये जर ज्या गवतामध्ये तो चारा आपण कमी द्यायला पाहिजे। कारण काय होतं, त्याच्यापासून जुलाब होण्याची जास्त म्हणजे चान्सेस असतात। त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त सुका चारा देणं खूप गरजेचं आहे। सुक्या चाऱ्यानं काय होतं मित्रांनो, पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असल्यामुळे शेळ्या पाणी पित नाही आणि सुका चारा जर तुम्ही चारला, सुक्या चाऱ्यापासून शेळ्या चांगल्यापैकी पाणी पितात। आणि तुम्ही हिरवाच जर चारा दिला तर त्याच्यापासून बरेच काही इफेक्ट जास्त प्रमाणात जर दिला तर त्यांना जुलाब पण लागू शकतात आणि कसं असतं, थंड वातावरण असतं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला सुका चारा देणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं तुरीचं भुसकट असेल, तुमच्याकडे हरभऱ्याचं भुसकट असेल किंवा कडबा असेल, कडब्याची कुट्टी करून तुम्ही शेळ्याला टाकू शकता। चांगल्यापैकी शेळ्या खातायत। हे बघा, आता आमचं तुरीचं भुसकट आणि हरभऱ्याचं भुसकट इकडं पिल्लांना पण टाकलेलं आहे। हे बघा, हे बोकड पण किती आवडीनं खातायत। पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण जास्त पाहिजे मित्रांनो। हिरव्या चाऱ्यापेक्षा तुम्हाला 70% हा कोरडा चारा देणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचं जर म्हणलं तर तुम्हाला एक वेळ का होईना शेळ्यांना सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम आपल्याला खुराक देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। काय होतं माहिती आहे का, पावसाच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त करून शेळ्या चारता येत नाही। चारायला गेलं तरी तर चरायला एवढं राहत नाही, गवत काडी हे असतात, पण गवतामध्ये पाऊस चालू असल्यामुळं एवढं काही चारायला भेटत नाही आपल्याला। त्याच्यामुळे त्यांना खुराक, सुका चारा आणि थोडाफार हिरवा चारा मित्रांनो, पावसाळ्यासाठी तुमच्याकडे असा चारा अवेलेबल पाहिजे। बघा, पावसाळ्यासाठी आपण कसा अवेलेबल चारा करून ठेवलेला आहे। तर हे बघा, हे तुरीचं भुसकट आहे, हे हरभऱ्याचं भुसकट आहे आणि वरती तुम्हाला पेंड्या दिसत असतील। या पेंड्या आपलं हे कडव्याचे आहेत, बांड म्हणतात त्याला, बांडी। तर ही बांडी आहे कडव्या, म्हणजे जास्त वाढलेला नाही कडबा तो। तर मित्रांनो, असं नियोजन तुम्हाला शेळी पालनामध्ये चाऱ्याचं नियोजन पाहिजे तुमच्याकडं। असं जर नियोजन असेल तर तुमच्या शेळ्या बिमार पडू शकत नाही, कुठलीच अडचण तुमच्या शेळ्यांना येऊ शकत नाही। त्याच्यानंतर आपलं हे खुराक आहे, ते बघा, हे गहू आहेत। त्याच्यानंतर आहे कावडलावर
हा मक्याचा भरडा आहे, त्याच्यानंतर हे हरभऱ्याचा आणि तुरीचा भरडा आहे, हे मिनरल मिक्सचर आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा दांडी नमक वापरतोय मित्रांनो। आणि सकाळी हे झालं सकाळचं नियोजन आणि संध्याकाळच्याला आपल्याकडं ही बोकड जे आहेत बोकडला आणि शेळ्यांना तर ही मक्का अखंड मक्का आहे म्हणजे पूर्ण, आणि ते भरडा तो आपण पिल्लांसाठी आणलेले आहे छोटाले। तर असं नियोजन आहे मित्रांनो आपलं शेळी पालनाच्या पावसाळ्यामध्ये लागणाऱ्या चाऱ्याचं। चारा फक्त 25-30% द्यायला भरपूर झाला, याच्यावरून तुम्ही जास्त 70% 50% वरती द्यायलाच नाही पाहिजे, 50% पण द्यायला नाही पाहिजे। कारण काय होतं माहिती आहे का, थंडीचं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये जर तुम्ही हिरवा चारा दिला तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये खूप असतं आणि त्याच्यापासून बरेच काही इफेक्ट शेळ्यांना होतात। त्याच्यामुळं हा हिरवा चारा कमी वापरणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जेवढा सुका चारा वापरता तेवढे तुमचे शेळ्या पण चांगल्या राहतील। शेळ्यांना म्हणजे त्याच्यापासून काय होतं, गरमी हीट राहतं त्यांच्या शरीरामध्ये, गरम राहतं, कारण की सुका चारा हा गरम असतो आणि त्याच्यामुळं ते शेळ्यांच्या अंगामध्ये गरमी असते, त्यांना असं थंडी जाणवत नाही। अशापैकी तुम्ही चाऱ्याचं नियोजन खुराकाचं नियोजन चांगलं जर केलं तर तुमच्या शेळ्यांना कुठलाही बिमार पडणार नाही, कुठलाही रोग तुमच्या शेळ्यांवरती पावसाळ्यामध्ये येत नाही। मी जवळपास 5 वर्ष झाले मित्रांनो मी शेळी पालन करतोय, माझं पावसाळ्यामध्ये पूर्ण 100% म्हणजे हिरवा चारा नसतोच माझ्याकडे, सुक्या चाऱ्यावर 100% पावसाळ्यामध्ये 4 ते 5 महिने फक्त सुक्या चाऱ्यावरती मी शेळी पालन करतोय। माझ्याकडे तुरीचं बुसकट असतं, हरभऱ्याचं बुसकट असतं आणि कडबा असतो। कडबाला मी कट करून टाकतो, कुट्टी करतो ते कुऱ्हाडीनं आणि ती पण टाकतोय। आपल्या शेळ्याला हिरवा चारा म्हणजे फक्त इतक्या जाग्यामध्ये थोडं फिरवतो मी तेवढंच, नाहीतर आपण त्याला असा म्हणजे लागवड केलेली नाही काही शेतामध्ये, पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याकडे ते हिरवा चारा नाही। आणि जरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही कमी प्रमाणात वापर करा पावसाळ्यामध्ये, बाकी हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेवढं म्हणलं तेवढं खाऊ घालू शकता, हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये काही अडचण नाही। तर मित्रांनो आणि त्याच्यानंतर बारीक पिल्लांची काळजी कशी घ्यायला लागेल तुम्हाला, की त्यांना जास्तीत जास्त जेवढी ऊब भेटन गरमी भेटन तेवढं चांगलं आहे। त्यांना थंडीमध्ये पावसामध्ये भिजू द्यायला जमणार नाही तुम्हाला, ओल्या जागेवरती जास्त सतत जी ओली जागा असते त्या ओल्या जागेवर तुम्हाला त्यांना ठेवायला जमणार नाही। आणि शेळ्यांची पण तशी काळजी घ्यावी लागणार तुम्हाला, की कारण की तुम्हाला 2 जागेवरती शेळ्या बांधण्यासाठी तुमच्याकडं 2 हे पाहिजेत, की रात्रीचं तुम्ही शेडमध्ये बांधायचे आणि समोर सकाळ दिवसभर कंपाऊंडमध्ये बांधायचं। जे माझं आहे समजा आता मी दिवसभर माझ्या शेळ्या इथं असतात, रात्रीच्याला आतमध्ये शेडमध्ये असतात। तर याने काय होतं मित्रांनो, आता शेडमध्ये रात्रभर राहतात, शेडमधून बाहेर काढल्या की ते दिवसभरात ते सगळं सुकून जातं आणि आता इथं दिवसभर राहतात इथलंच रात्रीचं सगळं सुकून जातं, पुन्हा कोरडं तुम्हाला दिसतं की इथं ओली जागा कुठंच नाही दिसणार तुम्हाला, इथं एकदम फ्रेश वातावरण राहतं आणि फ्रेश जागा राहते। इथं ओल शेळ्यांना ओल सहन होत नाही, अजिबात ओल सहन होत नाही। पावसाळ्यामध्ये ओल जर असली खाली तर त्यांना ताप येण्याची शक्यता, बिमार पडण्याची शक्यता जास्त असते। थंडी वाढते, थंडीपासून सर्दी होते आणि सर्दीपासून मग निमोनिया बरेच आजार वाढत जातात। तर पावसाळ्यामध्ये बिमार शेळ्या पडण्याचे कारण हे, तुम्ही जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर 100% शेळी बिमार पडणार आणि तुमचं मग तुम्ही म्हणता असं झालं तसं नुकसानी झाल्या। नुकसानी होण्याचं कारण म्हणजे हे, तुम्ही याच्यावरती जर नाही काळजी दिली, हे नियम जर नाही पाळले तर तुमची 100% नुकसान होणार मित्रांनो। त्याच्यामुळे अशी काळजी घ्या तुमच्या शेळ्यांची पावसाळ्यामध्ये। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।